हॅलो, विलास कोले यूट्यूब चॅनल. आज आपण ज्या सब्जेक्टवर बोलणार आहोत ते सब्जेक्ट आहे संगणक. कम्प्युटर ही राष्ट्राची संपत्ती आहे. तर मग संगणक ही राष्ट्राची संपत्ती कशी काय? तर संगणक पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर आपण जातो कम्प्युटर, त्याच्यावर टी व्ही स्क्रीन, त्याच्यानंतर त्यातला सॉफ्टवेअर हार्डवेअर, हे नाही कम्प्युटर, हे नाही. तर कम्प्युटर आपला मेंदू आहे. त्या मेंदूतून काय काय निघतं. तर कम्प्युटर जर पाहायचा असेल आणि कम्प्युटर बघायचा असेल तर काय काय निघाले कम्प्युटरमधून. आपण पहिल्यांदा पार्लमेंट घेऊ. आपलं पार्लमेंट, हे पार्लमेंट कम्प्युटरमधून एका सेकंदात अमेरिकेचे प्रेसिडेंट यांच्या कम्प्युटरमधून मेंदूतून निघाले विचारांनी, त्याला कम्प्युटर. त्याच्यानंतर दुसरा उदाहरण घेऊ. फॉर एक्झाम्पल दुसरा आहे ताजमहल. हे सुद्धा अमेरिकन प्रेसिडेंट यांच्या विचारांतील कम्प्युटरवर निघालेलं आहे, मेंदूतून. त्यालाच कम्प्युटर म्हणतात. तर तो टी व्ही स्क्रीनवरचा कम्प्युटर नाही. त्याच्यानंतर बऱ्याच वास्तू निघाल्या. आता आपण गेलो फिरायला, इंडिया गेट हा सुद्धा अमेरिकन प्रेसिडेंटच्याच कम्प्युटरवर भेटी दरम्यानच निर्माण झालेला आहे, म्हणजे तो एका सेकंदात. आता 1902 साली बॉम्बे बनवले. त्याच्यानंतर मद्रास बनवला आहे. कलकत्ता तयार झालेला आहे. त्याच्यानंतर दिल्ली झालेलं आहे. हे कसं काय? संगणकावरती. अरे माय डिअर फ्रेंड, संगणकावरतीच निघाले. पण अमेरिकन प्रेसिडेंट जेव्हा भेटी दरम्यान येतात तेव्हा ते एका सेकंदात दिसतात. तशाच वास्तू राहतात. आता बघायला गेलं, बॉम्बे 1902 साली निर्माण झाले. ते प्रेसिडेंट, अमेरिकेचे प्रेसिडेंट आलेले, भेटी दरम्यान ते दिलेलं आहे बॉम्बे. आता त्यांनी बॉम्बे निर्माण केले 1902ला. त्यातल्या वास्तू इंडिया, गेटवे ऑफ इंडिया, हे सुद्धा एका सेकंदात आलेलं आहे. दुसरा बघायला झालं ताजमहल हॉटेल. हे सुद्धा कोणी काय बनवलेलं आहे? अमेरिकन प्रेसिडेंट. एका सेकंदात ताजमहल कम्प्युटरवर निर्माण झालेलं आहे, एका सेकंदात. सर्व हॉटेलं बॉम्बेची, मग ओबेरा हॉटेल असेल, हॉटेल ट्रायडंट असेल, मंत्रालय असेल, हे सर्व कोणी तयार केलेलं आहे? निर्माण केलं, प्रोड्यूस केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे अमेरिकन प्रेसिडेंटनी. म्हणजेच कम्प्युटर ही संपत्ती सिद्ध होते. आणखी मद्रास कोणी तयार केलं आहे? अमेरिकेने, एका सेकंदात. त्यातल्या सर्व वास्तू आणि जास्त प्रसिद्ध वास्तू त्या अमेरिकेने एका सेकंदात दिलेला आहे. त्याच्यानंतर कलकत्ता कोणी तयार केलेला आहे? अमेरिकेने, एका सेकंदात निर्माण झालं. त्याच्यानंतर दिल्लीसुद्धा एका सेकंदात तयार झालेला आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की कम्प्युटर ही राष्ट्राची संपत्ती आहे. ह्या वास्तू झाल्या. आता तुम्हाला पाहिजे तेलाच्या विहिरी. ह्या तेलाच्या विहिरी इथून निघतात, मेंदूतून. अमेरिकन जे प्रेसिडेंट आहे त्यांच्या मेंदूतून ते कुठे पण तेलाच्या विहिरी तयार करू शकतात. अरबाने तयार केलं असं नाही की अरबस्थानला तेलाच्या विहिरी आहेत. अरे आपल्या बॉम्बेमध्ये सुद्धा तेलाच्या विहिरी निर्माण करू शकतो, पण कम्प्युटरवर. आलं सोन्याच्या राशी, सोन्याच्या खाणी. आता दगडांची खाण आहे, तिथं आपण सोना तयार करू शकतो, सोना निर्माण करू शकतो. पण कशावर? कम्प्युटरवरच. आपण विचार केला सोना, तर डोंगर हा सोन्याचा होईल. मग त्याला म्हणतात की ती एक संपत्ती झाली, सोना. दुसरी संपत्ती आहे राष्ट्राची की गॅस नाही, गॅस संपले आहे, पेट्रोल संपलं आहे, HP गॅस का असेल ते गॅस, जलाव गॅस, घरगुती गॅस, हे आपण एका सेकंदात भरू शकतो कम्प्युटरवरच. त्याच्यानंतर पेट्रोलच्या तेलाच्या विहिरी, पेट्रोल एका सेकंदात निर्माण करू शकतो. आता पेट्रोलची गरज नाही, कारण सगळ्या इलेक्ट्रॉनिक व्हेकल आलेले आहेत. तर इलेक्ट्रॉनिक वाहनं ही आपण एका सेकंदात अख्ख्या भारतात शोरूम भरू शकतो. म्हणजे ती संपत्ती निर्माण झालेली आहे. दुसरी संपत्ती आहे वीज, औष्णिक वीज, जलविद्युत. ह्या सर्वच्या सर्व गोष्टी
अमेरिकन प्रेसिडेंटच्या मेंदूवरती तयार होतात. म्हणजे कम्प्युटर, संगणक, मेंदू हा संगणक आहे. ह्या सगळ्या गोष्टी एका सेकंदात प्रकट होतात. आता दुसरं आलं बॉलिवूडचं. बॉलिवूडमध्ये पिक्चर रिलीज होतात. ते म्हणतात आम्ही असं गेलो, 6 महिने तयारी केली होती एका कॅरेक्टरला. हो बाबा, पण तो पिक्चर एका सेकंदात रिलीज अमेरिकन प्रेसिडेंट करतात. म्हणजेच सांगायचं झालं तर संगणक ही राष्ट्राची संपत्ती आहे. जेवढ्या संपत्ती, आता आपण शेती घेऊ, शेतीला काहीतरी म्हणजे शेतीची पिकं आहेत, फळफलाव काय, भात शेती असेल, गहू असेल, ज्वारी असेल, बाजरा असेल, कांदा असेल, बटाटा असेल, शेंगदाणा असेल, सर्व प्रकारची शेती ही आपण एका सेकंदात पिकवू शकतोय, पीक घेऊ शकतोय, ते कम्प्युटरवर. म्हणजे कम्प्युटर ही राष्ट्राची संपत्ती होऊ शकतो. मग कम्प्युटर कसा व्हायचा आपण, हा एक प्रश्न असेल की आपल्याला कम्प्युटर कसं करायचं आहे. आता तो कम्प्युटर शिकलो आहे, MSCIT शिकलो आहे, त्याच्यानंतर जावा शिकलो आहे, कसल्या प्रकारचे कम्प्युटर आहेत ते शिकलो आहे, कम्प्युटर इंजिनियर झालो आहे, कम्प्युटर डिग्री घेतली, काही फायद्याचं नाही. आपल्या मेंदूतून काय काय निर्माण होतोय त्याला कम्प्युटर म्हणतात. मग कम्प्युटर आहोत का आपण, कम्प्युटर डिग्री घेतली का, कम्प्युटर इंजिनियर आहोत काय, कम्प्युटर टेक्निशियन आहोत काय, फक्त आपण रिपेअर करतो, परंतु एका सेकंदात झालं पाहिजे तयार. मग कम्प्युटर कसं व्हायचं, साधं आहे. पहिलेला ॲडमिशन घ्या, MNR इंटरनॅशनल स्कूल आले पलसगाव, ॲडमिशन घ्या. तिथं बरमुडा आहे, नर्सरीपासून, नर्सरीला 3 वर्षाचा नर्सरीला ॲडमिशन घ्या. ॲडमिशन झाल्यानंतर MNR इंटरनॅशनल गायब, तिथे बरमुडा आहे, तिथे 10वीपर्यंत शिक्षण बरमुडाद्वारे घ्या. अजिबात तिथं शाळेत जावं लागत नाही. त्याच्यानंतर पुढचं शिक्षण 11वी ते 15वी, पुढचं शिक्षण हे विस्पुते कॉलेजला घ्या, ते पण बरमुडा आहे. बरमुडा झाल्यानंतर बरमुडातून BA पास झाल्यानंतर त्याचे LLB व्हा. LLB झाल्यानंतर LLBला ॲडमिशन घ्या आणि मग बघा कम्प्युटर होते की नाही. सर्व वस्तू ह्या कम्प्युटरवर निघतात, 4 व्हीलर, 2 व्हीलर, इच्छाधारी सर्व, तेव्हा तो कम्प्युटर. म्हणजे सांगायचं झालं कम्प्युटर ही राष्ट्राची संपत्ती आहे. तर चला, तर मला सांगायचं आहे की कम्प्युटर राष्ट्राची संपत्ती आहे. तर माइंड पीसफुल माइंड ऑफ पीस ऑफ माइंड. तर आपले मन हे एकदम शांततेत असावे. माय गॉड जीसस, गुड बाय. तर विलासपूर यूट्यूब चॅनल अवश्य बघा, पहा, ऐका आणि कमेंट्स करा.